सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण की जय। पोथी चालू झाल्यानंतर कोणाचेही मोबाईल वाजणार नाही याची सर्वांनी तसदी घेतली पाहिजे आणि मोबाईल फ्लाइट मोडवर करून ठेवले पाहिजे किंवा सायलेंट मोडवर मोबाईल करून ठेवा। सायलेंट पेक्षा फ्लाइट मोडवर जर केला तर अति उत्तम। दंडवत हो ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ यति सुस्नात नित्य नैमित्तिके कर्मे करित आश्रम भेदे। एक अघमर खणीरिगत एक मृतिका स्नाने करित एक कर्मची तारक मानित नेणती परब्रह्माते। सकाळच्या ज्ञान सत्रातील शेवटची ओवी। ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ येती सुस्नात नित्य नैमित्तिके कर्मे करीत आश्रम भेदी। जे काही आश्रम आहेत ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ येती आणि सुस्नात हे सर्वजण जे आहेत ते त्यांचे नित्याचे कर्म आणि नैमित्तिक कर्म हे सर्व करीत आहेत आश्रम भेदानुसार। एक आगमर खणीरिगत आघाचं मर्षण करण्यासाठी। आघ कशाला म्हणतात? आघासूर पाहिला आपण, आघासुराला मारलं। तर आता जर असुराला जर आघ असं नाव असेल तर त्याचा अर्थ फार चांगला होत असेल का? तर असुराचं नाव काय आहे? अघासूर। आता असुराला जर अघ असं नाव आहे तर अघ या शब्दाचा अर्थ फार चांगला असेल का? नाही। अघ म्हणजे काय? मोबाईल कोणाचा तरी वाजत आहे, बंद करा मोबाईल। तर अघ म्हणजे काय? जे आपले पातक आहेत, पाप आहेत, दोष आहेत, त्या अघाचं मर्षण म्हणजे मर्दन करण्यासाठी कुणी काय करत आहेत? स्नान करत आहेत, नदीमध्ये उतरत आहेत। विशिष्ट एक त्यांचा विधी असतो, त्या विधीप्रमाणे ते अंघोळ करत आहेत, स्नान करत आहेत। त्या स्नानाचंच नाव अघमर्षण आहे, कारण तसं स्नान केल्यानंतर पाप नष्ट होतात अशी एक समज आहे। वास्तविक पाहता आंघोळ केल्यानंतर जर पाप नष्ट झाले असते तर लोक आंघोळीच करत बसले असते, संन्यास घेण्याची काय गरज असते? बरोबर की नाही? तर इथे अर्थ काय आहे? अघमर्षण करत आहेत, तर ते त्यांचा तसा भाव आहे। अन्य संप्रदायातील लोकांचा तसा भाव आहे, वास्तविकता तसं काही नाही। एक मृतिका स्नाने करीत, आपल्या शरीरामध्ये काही मूलभूत आवश्यक तत्वांची कमी होते त्यावेळेस वैद्यकीय शास्त्रामध्ये पण आयुर्वेद शास्त्रामध्ये पण मृतिका स्नान आलेलं आहे। मृतिका स्नान म्हणजे काय? चिखलामध्ये जाऊन बसणे, चिखलानं स्नान करणे, म्हणजे
शरीरातील पोषक तत्वाची जी कमी आहे ती पूर्ण होते. माणूस जर डिप्रेशन मध्ये असेल तर एकदम प्रसन्न फ्रेश होऊन जाईल. असं त्या मृत्तिका स्नानाचं महत्व आहे. आणि आपण काय करतो, आजकालच्या लहान मुलांना मातीशी स्पर्शच नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, हे सत्य आहे. शहरातील मुलांना कोण खेळू देते मातीमध्ये, चिखलामध्ये? यामुळे तर मग ते मुलं कमकुवत होतात. एकतर पोषण चांगलं नाही, शरीराला पोषक तत्व नाही, डेड फूड खातात, जंक फूड खातात, शिळं पाकळ, काय ते पिझ्झा बर्गर, म्हणजे कितीतरी दिवसापूर्वीचा तो जो पिझ्झाचा बेस असतो, पिझ्झा बेस ज्याला बोलतात, ती अशी गोल ब्रेड असते विशिष्ट प्रकारची भाजलेली, ते कितीतरी जुनी असते. आणि त्याच्यावर मग ते काय टॉपिंग्स करतात, चीज अमकं तमकं टाकून गार्निश करून मग खाण्यासाठी देतात. काय आहे ते? शिळं अन्न आहे. 2 महिन्यापूर्वीची चपाती तुम्ही खाणार का? घरी जाड अशी करून ठेवलेली आहे, खाणार का? नाही. एवढं शिळं खायचं नसते, मेलेलं अन्न आहे ते. तर असे एकतर खाणे आहेत लहान मुलांना, त्यामध्ये मातीशी संपर्क नाही, त्यामुळे काय होते, हाडं कमजोर होतात, पोषक तत्वाची कमी होते शरीरामध्ये. आणि त्यामुळं मग एकतर शरीर संपत्ती चांगली नसेल तर अभ्यास चांगला होणार नाही. कुठं घरामध्येच घसरून पडलं, घरामध्ये जर लेकरू घसरून पडलं तर फ्रॅक्चर होत आहे हात. तर हे प्रकरण कशामुळे घडतात? सकस अन्न नाही खाण्यासाठी, आणि सकस काही भेटलं जरी आपण म्हटलं सकस अन्न आहे, त्याच्यामध्ये पूर्ण खतच आहे, युरिया अमकं तमकं, हे सगळे खतच आहे. तर एकतर चांगलं खाणं नाही आणि मृत्तिकेचं स्नान नाही. आणि इथे बघा, 5000 वर्षापूर्वी सर्व ऋषी मुनी जणांना, साधकांना खाणं चांगलं आहे, त्या काळातील सात्विक अन्न, पौष्टिक अन्न. आणि वर काय करतात, हे मृत्तिका स्नाने, चिखलाने स्नान करत आहे. एक कर्मची तारक मानिती. आणि एक जण काय आहेत, वेगळ्या विचाराचे, वेगळ्या मताचे, ते म्हणतात देव धर्म काही नसतो. मग ते काय म्हणतात, कर्मची तारक. म्हणजे हे कर्मवादी लोक आहेत, जे म्हणतात कर्मच तारक आहे. नेनती परब्रह्माते, ते परब्रह्म वगैरे त्यांना काही माहित नसतो. घाटी जपियांची या कोडी, कुर्मासनी बैसले त्रिदंडी. नमस्कारी व्याकुळ एकदंडी, जवळाची देव देखतीना. धरण उशाशी आणि कोरड घशाशी, बरोबर की नाही? तसं यांचं काम झालेलं आहे असं कवी सांगतात. काय म्हणतात, घाटी जपियांची या कोडी. आता ते जो नदीचा घाट आहे, यमुना नदी काय लहान आहे का? मोठी नदी आहे. त्या नदीच्या दोन्ही तीरावर घाटही आहे. त्या घाटावर करोडो साधक बसलेले आहेत. ते साधक कसे आहेत? जपियाचिया, जप करत आहेत. त्यांचं जे काही इष्ट आराध्य दैवत असेल त्याचा तो जप करत आहेत. कुर्मासनी बैसले त्रिदंडी, जे त्रिदंडी युक्त आहेत ते कसे बसलेले आहेत? कुर्मासनात बसलेले आहेत. कुर्म म्हणजे कासव, त्याच्यासारखं आसन. आता ते आसन नेमकं कसं आहे मी काय तुम्हाला इथं बसल्या जागी सांगू शकत नाही. बघायचंच असेल तुम्हाला, नेटवर फक्त कुर्मासन सर्च करा, त्याच्या इमेजेस मध्ये सिलेक्ट करा. इमेज सिलेक्ट केले की कुर्मासनाच्या पूर्ण इमेजेस तुम्हाला दिसतील. अवघड आसन असते. पण इथे दुसरा अर्थ सांगितलेला आहे. दोन्ही अर्थ बसतात, एक कोणताही अर्थ बसतो असा नाही, दोन्ही अर्थ बसतात. कुर्मासन म्हणजे काय? आता इथे आपले पंडित काय म्हणतात, ज्यांनी पूर्वी अर्थ केलेले आहेत असे विद्वान पंडित, की ते कुर्मासनी बैसले त्रिदंडी, म्हणजे ज्याप्रमाणे कुर्म म्हणजे कासव धोका जाणवल्यानंतर हात पाय आतमध्ये घेऊन पॅक होऊन बसतो, बरोबर की नाही? तर असे काही या आसनात बसलेले आहेत.
पण वास्तविक जे आसन आहे जेणेकरून आपल्याला त्या आसनाचा शारीरिक फायदा होतो, आपलं जे तब्येत आहे आपली ती चांगली होते, तर ते कुर्मासन आपल्याला नेटवर पाहायला मिळेल. तुम्ही ते बघू शकता. आता बघू कोणाला आवडी आहे, कोण सर्च करून नंतर, बरं का, आताच मोबाईल काढू नका, नंतर पोथी वगैरे झाली की निवांत वेळेमध्ये सर्च करा, म्हणजे तुम्हाला कुर्मासन कसं आहे ते कळून जाईल. नमस्कारी व्याकुळ एकदंडी. एकदंडी म्हणजे जे 3 दंडे आहेत, ज्ञान, भक्ती, वैराग्य. ते वैराग्याचं जे दंडक आहे ते एकदंडी, हे व्याकुळ आहेत. हे काय करतात? वैराग्य म्हणजे काय? देहाते दंडिती. स्वतःचं शरीर आहे त्या शरीराला दंड देतात. हे कडक व्रत धारण करून तीव्र तपश्चर्या, उग्र तपश्चर्या करतात, शरीराला दंड करतात. खाणं कमी, निरंकर उपवासीच, फक्त कोणी पाणीच पितात, फक्त अन्नच घेत नाही. कोणी फक्त पेयो आहारी आहेत, फक्त पितात. ते पेयो आहारी कोण होत्या? पयो आहारी. पयो आहारी या बाईसा होत्या. तर काही असे व्रत करतात आणि काही काय करतात की सगळंच खातात, त्यांना व्रतच नसते काही. बरोबर की नाही? तर हे जे इथं एकदंडी सांगितलेली आहे ते एकदंडी म्हणजे जे व्यक्ती शरीराला दंडित करतात, कडक एकदम वैराग्य करतात, असे म्हणजे 3 प्रकार सांगितलेले आहेत तिथे. कोणी कुर्मासनात बसलेले आहेत, कोणी शरीराला दंड देत आहेत, आणि कोणी घाटाच्या पायऱ्यांवर, त्या घाटावर बसून आहेत आणि जप करत आहेत. हे 3 प्रकार सांगितले. आणि पुढे काय म्हणतात? जवळाची देव देखती ना. सुरुवातीला जे म्हटलं मी, धरण उशाशी आणि कोरड घशाशी, त्याप्रमाणे भगवंत तिथे क्रीडा करण्यासाठी आलेले आहेत. ते भगवंत त्यांना काय दिसत नाहीत. हे ऋषीमुनी लोक बसले आपली तपश्चर्या करत, योगिक श्वसन म्हणा, प्राणायाम म्हणा, अवघड अवघड आसन असे करत बसले. साक्षात परमेश्वर येऊन तिथे लीळा करत आहे, तो परमेश्वर यांना दिसत नाही. म्हणजे शेवटी काय आहे? प्रत्येकाच्या अधिकारावर ते अवलंबून आहे. त्यांना परमेश्वर कळाला नाही म्हणून ते देवता धर्मामध्ये लागले. आणि आपल्याला परमेश्वर कळूनही आपण परमेश्वर धर्माला पूर्णपणे न अनुसरता आपण संसारामध्येच राहिलो, म्हणजे आपणही तसेच आहोत. उलट ते तरी बरे म्हणावे लागतील. सात्विक काळामध्ये होते, यदा कदाचित कुठे स्पर्श जरी झाला असेल एखाद्या वेळेस भगवंताचा, तर 1000 वर्षाचं फुकटचं भोगभूमीचं अष्टभोग परिपूर्ण आयुष्य मिळेल. बरोबर की नाही? आश्रमाचे अभिमाने, कर्मयागाचे नियजने, ईश्वर तत्वाचे जाणणे, ते आणो ते ठेले. आश्रमाचे अभिमाने, जे आश्रम सांगितलेले आहेत, मागच्या वेळीमध्ये काय आश्रम सांगितले? ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, यती आणि सुष्णात असे 5 सांगितले. तर त्याचाच उल्लेख समोर कवी करतात. आश्रमाचे अभिमानी. या आश्रमांचा अभिमान कोण घेतील? जे जे त्या त्या आश्रमात आहेत ते लोक त्या त्या आश्रमाचा अभिमान घेणार. तर असे काही लोक आहेत की ते आश्रमाचे अभिमानी, आमचा आश्रम असा, त्याच अभिमानामध्ये कर्मयागाचे नियजने. कर्मयाग म्हणजे कर्मयज्ञ करत आहेत ते. ईश्वर तत्वाचे जाणणे, ते आणो ते ठेले. आता ह्या 5 आश्रमामध्ये जे व्यक्ती आहेत किंवा जे कर्मजड आहेत, कर्मची तारक म्हणणारे कर्मवादी आहेत, त्यांना ईश्वर तत्व जे आहे ते कसं माहिती होईल बरं? त्यांना ईश्वर तत्व कळणार नाही. ईश्वर तत्वाचे जाणणे, ईश्वर तत्वाचं जाणणं, ते आणो ते ठेले. ईश्वर तत्व हे वेगळ्याच बाजूला राहिले आणि हे वेगळ्याच बाजूला त्यांचे कर्म आचरत आहेत. नसता प्रकाश संपती, अंधकाराते दवडू पांती,
ईश्वर कृपे वीण जाणो म्हणती परावस्तू ते. मग या लोकांची परिस्थिती कशी आहे, कोण्या स्थितीमध्ये आहेत हे ते सांगतात. नसता प्रकाश संपत्ती. अहो ज्याच्या ठिकाणी प्रकाशाची संपत्तीच नाही आणि ते लोक अंधकाराते दवडू पाती. अंधकाराला दवडण्याचा, अंधकाराला नष्ट करण्याचा प्रयत्न ते लोक करत आहेत ज्यांच्याकडे प्रकाशच नाही. त्याप्रमाणे ईश्वर कृपे विण जाणो म्हणती परावस्तू ते. ईश्वर कृपा झालीच नाही त्यांच्यावर. ईश्वर कृपे विनाच काय म्हणतात हे, आम्ही ईश्वराला जाणू, परावस्तू ते आम्ही जाणू, परंतु देवाची कृपाच नाही त्यांच्यावर. कसे काय जाणणार ते. ज्याप्रमाणे ज्याच्याकडे विजेरी नाही तो अंधकार नष्ट करू शकत नाही. विजेरी म्हणजे काय, विजेरी म्हणजे आताच्या भाषेत म्हणजे व्यवहारिक भाषा टॉर्च, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, विजेरी बोलतात बरं का. नाही तर तुम्हाला विजेरी म्हटल्यानंतर कदाचित बऱ्याच जणांना इजार वाटली असेल घालायची. विजार कोणी म्हणते, कोणी इजार म्हणते, बरोबर की नाही. तर ते तो अर्थ नाही इथे. तर काय अर्थ आहे, ज्यांच्याकडे विजेरीच नाही ते काय अंधकार नष्ट करू शकणार रात्रीच्या वेळेला, स्वतःपुरता का होईना करू शकणार नाहीत ते. त्याप्रमाणे ज्यांच्याकडे ईश्वराची कृपाच नाही ते कसं काय त्या परवस्तूला जाणू शकतील, जाणू शकणार नाही. आणि म्हणून माय माऊल्यांना मी दररोज सांगतो की आता पोथी चालू व्हायची म्हटलं की अगोदर थोडं स्मरण करा, देवाला म्हणा देवा तुमची आमच्यावर कृपा होऊ द्या थोडीशी, तुमची कृपा झाली तर आम्हाला ते तत्व कळतील. पण माय माऊल्या का ऐकतच नाहीत. दररोज इथं पोथी चालू होण्याच्या टायमाला इथं बसलो की इथं चालूच असतो गलबला, बरोबर की नाही. तर बघा पंडित बास कोणाला म्हणत आहेत हे, तुम्हाला म्हणत आहेत बरं का. काय म्हणतात हे, ईश्वर कृपे विना जाणो म्हणती परावस्तू ते. आता तुम्ही सांगा, तुम्ही जर गप्पा मारत बसले तर देवाची कृपा तुमच्यावर होणार आहे का, आणि देवाची कृपा तुमच्यावर झाली नाही तर तुम्हाला हे पोथी समजणार आहे का. मग आता पोथी समजली नाही तर तुमचा इथे येऊन फायदा झाला का, म्हणजे घाट्याचा सौदा झाला तुमचा. म्हणून तुम्हाला जर फायद्याचा सौदा करायचा असेल, इथे आल्यानंतर शांत चित्ताने बसणे, मंदिरातील शांती अनुभवणे. मंदिराची शांती भंग करता तुम्ही इथे, मंदिराची शांती आपल्याला भंग करायची नाही. नाही तर कसं होऊन जाते मग ते, घरी तसं दारी आणि देवळी बिराडी. अर्थ माहिती आहे का याचा, जसं घरी जसं दारी तसंच देवळामध्ये पण. आणि कुठे पाहुण्याच्या इथे गेलो बिराड लावले तिथं त्या बिराडाच्या ठिकाणी तसाच कल. मग असं जर असेल तर त्या मंदिराचाही फायदा नाही ना त्या पाहुण्याच्या घराचा फायदा, काहीच नाही. तर असं होऊ नये आपलं. पंडित बासांनी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगत आहे या ग्रंथाच्या माध्यमातून. त्यामुळं मंदिरात आलं म्हणजे बिलकुल शांत वातावरण असलं पाहिजे. पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला बोलतात. टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज ऐकू आला पाहिजे. त्याला म्हणतात निर्वाण शांतता. तर ईश्वर कृपेविना आपल्याला ते परमतत्व जे परवस्तू आहे तिचं ज्ञान होणार नाही. मग आपल्याला ती कृपा पाहिजे की नाही. मग कृपा पाहिजे तर भगवंताला तशी तळमळपूर्वक अर्थपूर्वक विनंती करावी लागणार आहे. तरच आपल्या ठिकाणी ईश्वराची कृपा होईल आणि परवस्तू म्हणजे जे ईश्वर स्वरूप आहे त्याचं आपल्याला ज्ञान होईल. जैसा जवला सता परमात्मा ठाऊआ नव्हे विखय रामा. तैसा श्री कृष्ण मूर्त परब्रह्म ने दखती कर्मासक्त. जैसा जवळ असता परमात्मा, जवळ परमात्मा असूनही ठाऊआ नव्हे विखय रामा, जे विखय राम आहेत त्यांना ते परमात्मा समजत नाही.
जसं मी त्या दिवशी काय उदाहरण दिलं, शेणातला किडा आहे आणि एक फुलपाखरू आहे. आता हे म्हणतात जवळ परमात्मा असला तर माहिती होत नाही, परंतु त्या जी मी कथा सांगितली त्या कथेमध्ये काय आहे, अहो त्या फुलावर नेऊन ठेवलं तरी त्याला सुगंध समजला नाही, बेशुद्ध होऊन पडला तो. शेवटी त्याला कुठे नेऊन ठेवावं लागलं, त्या शेणामध्येच ठेवावं लागलं. तेव्हा म्हटलं आता काहीतरी जिंदगी आहे. फुलाचा सुगंध नको वाटला, त्या फुलातील प्रसन्नता नकोशी वाटली. तसं आपलं आहे. आपण ईश्वराच्या सन्निधानी जरी गेलो, आताचे जे आपले कर्म आहेत त्या कर्मानुसार आपण ईश्वराच्या सन्निधानी जरी गेलो तरी आपण काहीतरी दोषच आचरणार, असे आपले प्रसव आहेत. जैसा जवळ असता परमात्मा ठाऊवा नव्हे विखैरामा. जवळ परमात्मा असूनही जे विषयराम लोक आहेत त्या विषयराम लोकांना ते ठाऊवा नव्हे म्हणजे ठाऊक होत नाही. विषय म्हणजे विषय आणि त्याच्या ठिकाणी रममान. जो व्यक्ती कामासक्त आहे, संसारासक्त आहे, अशा ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना परमात्मा कधीही ठाऊक होणार नाही, परमात्म्याच्या सन्निधानी असला तरी पण. असे काही कमी भक्त आहेत का? भरपूर आहेत. भगवंत त्यांना म्हणत होते, ब्रह्मविद्या सांगतो, ते म्हणत होते नका. दायंबासारखे भक्त, देमती सारखी एवढी मोठी थोर भक्तीन बोधवंत बाई, काय झालं शेवटी? काय ते सन्निधानाचा फायदा करून घेऊ शकले नाही ते. म्हणून म्हणतात की जन्मोजन्मीची गुणाची संस्काराची शिदोरी असेल तरच आपण भगवंतापाशी टिकू शकतो, राहू शकतो, त्यांच्या आज्ञेमध्ये राहून त्यांच्या सांगितलेल्या वचनाचं पालन करू शकतो आणि भगवंताला प्रसन्न करून घेऊ शकतो. तैसा श्रीकृष्ण मूर्त परब्रह्म नेदखती कर्मासक्त. स्वतः भगवंत श्रीकृष्ण महाराज तिथे यमुनेच्या तीरावर आलेले आहेत, पण हे जे कर्मासक्त लोक आहेत, ऋषी मुनी जे जप करत बसले, कोणी कुर्मासनात बसलेले आहे, कोणी कर्मची तारक म्हणणारे कर्मवादी आहेत आणि कोणी वैराग्य करणारे आहेत देवतेंसाठी, त्यांना भगवंत दिसला नाही समोर असूनही. मग द्वापार युगामध्ये जन्म घेऊन काय फायदा झाला त्यांचा? कारण कसं असते, जसं आपण बघतो या भारतामध्ये देवता धर्म जास्त आहे, ईश्वर धर्म कमी आहे. ज्याप्रमाणे लोखंड खूप असते आणि सोनं हे कमी असते, त्याप्रमाणे भगवंताला जाणणारे आणि त्याप्रमाणे आचरण करणारे कमी असतात. नुसतं उपदेश घेऊन बसले तरी चालत नाही, नुसतंच संन्यास घेऊन बसले तरीही चालत नाही. येथ अधीन होईजे, येथोनी म्हणितले कीजे ते अनुसरण. काय म्हणतात भगवंत? अधीन राहा. आचार्यांनी सर्वप्रथम काय आट टाकली स्वामींनी? म्हणे तुम्हाला राहावं वाटेल त्यावेळेस तुम्ही राहणार, जावं वाटेल त्यावेळेस तुम्ही जाणार, असं नाही चालणार इथे आमच्या इथे. मग आचार्य म्हणतात मग कसं देवा? म्हणे आम्ही ज्यावेळेस जा म्हणू त्यावेळेसच जावं लागेल, ज्यावेळेस या म्हणू त्यावेळेस यावं लागेल, थांबा म्हटलं तेव्हाच थांबायचं, जा म्हटलं की निघायचं, आज्ञाधारक व्हायचं. असे आज्ञाधारक कोण होते? पांडव होते. कधीही भगवंताला उलट प्रश्न केला नाही. एखाद्या वेळेस भीमाने केला असेल, थोडस त्यांचं वेगळं होतं, सर्व तापड स्वभाव होता त्यांचा. महाभारताचं एवढं युद्ध झालं, 11 अक्षौणी सैन्य मेलं, पांडवाकडचंही काही अक्षौणी सैन्य मेलं, एवढी मोठी हानी झाली, एवढा मोठा नरसंहार झाला त्या कुरुक्षेत्रामध्ये. आणि एवढं करून भगवंतांनी पांडवांना किती वर्ष राज्य उपभोगू दिलं? 22 वर्ष. लीळा चरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे, 22 वर्ष फक्त ते होते.
आता कलियुगाच्या मानाने 22 वर्ष खूप झाले, पण ते द्वापार युग होतं, 1000 वर्षाचं आयुष्य होतं. मग आता 1000मध्ये 22 वर्ष किती झाले? कमी झालं ना. तर भगवंत म्हटले आता कली लागणार आहे, आता तुम्ही इथून निघा. भक्ताची केवढी काळजी भगवंताला. अर्जुन देव, भीम, धर्मराजा, युधिष्ठिर, नकुल, सहदेव कोणीही प्रश्न केला नाही, देवा असं कसं, एवढी हिंसा कशाला करायला लावली आम्हाला? 22 वर्षानंतर आम्हाला जर तुम्हाला बर्फामध्येच पाठवायचं होतं आणि मारायचंच होतं आम्हाला, ते हिमालयाकडे पाठवून दिले त्यांना देवाने, तिकडं बर्फामध्ये पडून मेले ते. असा प्रश्न झाला असता ना. मग अर्जुन देवाला, युधिष्ठिरांना काही माहित नव्हतं का उत्तर दिशेला जा म्हणत आहेत, तिकडे सर्व बर्फ आहे, मग तिथं जाऊन तर मरणच आहे. एकही शब्द उच्चारला नाही विरोधामध्ये. देवांनी सांगितलं, आज्ञा मान्य केली, निघाले. याला भक्त म्हणतात. पूर्ण राज्य वैभव एका शब्दावर सोडून दिलं. तर भक्ती असेल मनामध्ये तर देव ओळखू येतो आपल्याला, नाहीतर नाही ओळखू येणार. जे कर्मासक्त होते त्यांना देव दिसलाच नाही. हा अपराधो नाही जना, प्रवृत्ती निवृत्ती तोची कारण. साऊमिल ऐका कथा अनुसंधान, म्हणे मुनिकेशी राजू. हा अपराधू नाही जना. पंडित बास क्लीन चिट देत आहेत. कोणाला? जनाला. काय म्हणत आहेत ते? हा अपराधू नाही जना. जनाचा यामध्ये काही अपराध नाही. प्रवृत्ती निवृत्ती तोची कारण. प्रवृत्ताचा धर्म, निवृत्ताचा धर्म, त्यासाठी भगवंतच कारण आहेत. अहो सर्व सृष्टीलाच ते कारण आहेत, मग याच कामासाठी कारण आहेत म्हणणं हे काय फार वेगळं बोलत आहात असं काही नाही. बरोबर की नाही? कारण पूर्ण सृष्टीचं सर्व हे जे काही घडलं म्हटलं हे भगवंताचीच करणी आहे. मग आता विशेष तुम्ही सांगत आहात प्रवृत्त निवृत्त, याच्यासाठी ते कारण आहेत, याच्यामध्ये काय वेगळं आहे? जग त्यांनीच निर्माण केलेलं आहे. पण काय म्हणतात पंडित बास? हा अपराधू नाही जना, प्रवृत्ती निवृत्ती तोचे कारण. प्रवृत्ताचा धर्म, निवृत्ताचा धर्म, यासाठी भगवंतच कारण आहेत. साऊमिल ऐका कथा अनुसंधान, म्हणे मुनिकेशी राजू. साऊमिल म्हणजे आता समोरची कथा अनुसंधान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. कोण म्हणतात? म्हणे मुनी केशिराजू. केशिराज बास आपल्याला सांगत आहेत. आता हे जे वर्णन आपण पाहिलेलं आहे आजच्या सकाळच्या सत्रामध्ये, आताच्या सत्रामध्ये आणि कालच्या सत्रामध्ये, हे सर्व वर्णन कशाचं होतं? यमुना नदीचं वर्णन होतं. आता पुढे भगवंताची आरोगणा करण्याची वेळ झालेली आहे. भगवंत आरोगणा कशी करतात? एक छोटासा नियम सर्वांना सांगतो. ज्यावेळेस भगवंताविषयी आपण शब्दाचा उच्चार करतो ते शब्द अलंकारिक असले पाहिजे. असे ऐरेगैरे शब्द नाही वापरायचे कधी. जसं मी काय शब्द उच्चारला? भगवंताची आरोगणा. आरोगणा हा अलंकारी शब्द आहे, भारदस्त शब्द वाटतो. बरोबर की नाही? देवाचा जेवण्याचा वेळ झाला होता, कसं वाटते? नाही. त्या व्यक्तिरेषेला, त्या व्यक्तित्वाला शोभेल असे शब्द वापरले पाहिजे. आपलं ते जेवण असते, आपली आरोगणा नसते,
आपलं ते जेवण, आपलं ते भोजन आणि देवाची ते आरोग्य. गोसावियासी ताट झाले, भक्तिजनासी ठाये झाले. काय झाले? ठाये. देवासाठी ताट, भक्तजनासाठी ठाय. त्यांचे जे काही पात्र आणले असतील ठेवले आणि जेवत बसले, किंवा त्यांच्यासाठी पात्र टाकले, असा अर्थ. तर इथे आरोगणेची रचना कशी आहे भगवंताची ते सांगतात. ऐसी देखोनी यमुना, संतोखू झाला देवाची आमना. मग देता झाला सूचना गोपाळांसी. ऐसी देखोनी यमुना, ऐसी ते कैसी, मागा वर्णिली तैसी. मागा जे वर्णन केलेलं आहे तैसीच यमुना आहे. ऐशी देखोनी यमुना, अशी ते यमुना पाहून संतोखू झाला देवाची मना. देवाच्या मनाला संतोष झालेला आहे. आता बघा तुम्ही, निर्मिती कोणी केली? ती देवानच केली. आणि संतोष कोणाला होत आहे? देवालाच होत आहे. म्हणजे आहे की नाही विरोधाभास? की खरंच बाबा आपल्याला वाटणं ठीक आहे की काहीतरी आपण एकदम विहंगम दृश्य पाहिलं, काहीतरी एक अलौकिक असं निसर्गाचं दृश्य पाहिलं आपण कुठेतरी जाऊन अभयारण्यामध्ये, तर आपण संतोषित झालो, संतोष झाला आपल्याला, हे म्हणणं ठीक आहे बाबा. त्या देवानंच सर्व तयार केलं, पण देवच पाहून संतोषित होत आहेत. मग देता झाला सूचना गोपाळांशी. मग भगवंत गोपाळांना सूचना देत आहेत. कशाच्या सूचना देतात? अरे वच्छा करवा उदक पाणी, बरवी यमुनेची पुलिने, येथ करू या भोजने, खेले मेले. अरे वच्छा करवा उदक पाणी. देव म्हणतात, अरे वासरांना उदक पान करा, उदक पान करवा, नदीच्या तीरावर नाही त्यांना पाणी पाजवा. बरवी यमुनेची पुलिने, या यमुनेचे जे पुलिने आहेत, म्हणजे या यमुनेचा जो वाळवंट आहे, हे कसं आहे? बरवा आहे, म्हणजे छान आहे. येथ करूया भोजने, खेले मेले. लक्षात ठेवा काय शब्द वापरलेला आहे, काय म्हणतात देव? भोजन करू. आता तुम्ही म्हणाल, आताच तर सांगितलं आरोग्य, आता भोजन शब्द आला, असं कसं काय? यामागचं कारण काय आहे हे लक्षात ठेवा. यामागचं कारण हे आहे, कारण इथे श्रीकृष्ण भगवंत स्वतः बोलत आहेत. स्वतःला स्वतः कधी मोठेपणा देऊ नये हे देव सांगतात इथे. आलं का लक्षात? स्वतःचा मोठेपणा स्वतः कधीही देऊ नये. नाहीतर द्यायला लागले स्वतःला काय द्यायला लागले? भारतरत्न. असं चालेल का? भगवंताला ते मान्य नाही. मग आता कोणी स्वतःला भारतरत्न दिला, तुम्ही तुमचं बघून घ्या. तर अशी स्वतःची स्तुती स्वतः करू नये. देव म्हणतात, अरे वच्छा करवा उदक पाने, बरवी यमुनेची पुलिने, येथ करूया भोजने, खेळे मेळे. इथे आपण आता भोजन करूया. खेले मेले म्हणजे खेळे मेळे, आपण भोजन करूया. एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जर विचारलं, आता आम्ही कधी पण असं कोणाला बोलायचं म्हटलं की त्या व्यक्तीचं जे नाव असेल त्या नावापुढं आम्ही जी लावतो बरं का. आमचे जे काय मी वावरतो समाजामध्ये, तर आम्ही समजा आता कोणाचं नाव आहे किशोर, मग त्यांना किशोरजी म्हणणे. कोणाचं नाव आहे गोविंद, त्यांना गोविंदजी म्हणणे. कोणाचं नाव आहे विद्याधर, त्यांना विद्याधरजी म्हणणे. जी म्हणजे काय? आदरावाचक, बरोबर की नाही? पण एक पठ्य असा होता, तो काय करायचा? तुमचा परिचय द्या. माझं नाव ईश्वरदासजी. स्वतःला कशाला जी लावून घ्यायचं? हे योग्य नाही.
तर लोक हसायचे त्याला. समजा उदाहरण म्हणून माझं दिलं, मी कधी तसा परिचय दिला नाही बरं का. तर काही लोक असे असतात, त्यांना व्यवहार समजत नाही आणि स्वतःला सन्मान देतात. तसा सन्मान स्वतःचा स्वतःला देणं हे आपण टाळलं पाहिजे. आपण काय आहोत काय नाही आपलं आपल्यापाशी ठेवलं पाहिजे. म्हणून देव काय म्हणतात, आता इथं आपण भोजन करू, आरोग्य करू म्हटले का नाही, भोजन करू. मग आता ज्यावेळेस दामोदर पंडित बोलतील भगवंताच्या त्या भोजनाच्या लीळेचं वर्णन करतील, त्यावेळेस मात्र ते काय वापरतील, आरोगणा शब्द वापरतील. लीळा चरित्रामध्ये आपण बघतो सर्वीकडे आरोगणा 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 हा शब्द आहे, बरोबर की नाही. गोसावी असे काय झाला, विडा झाला. अवघे असे काय झाले, तांबूळ झाले. हाय, आला फरक. विडा शब्द कसा वाटतो, भारदस्त वाटतो, अलंकारी शब्द आहे. आणि तांबूळ साधं तांबूळ. तांबूळ इथं अन्नावच असते, आपण पाहिलेलंच आहे. तर इथे भोजन करण्यासाठी बसू, खेळेमेळे, टेन्शन मध्ये नाही, विचार करत बसायचं नाही कसं होणार. कंस सर्व आपलं दही दूध तूप लोणी घेऊन चालला, मग आता टेन्शन मध्येच मरायचं इकडं, असं टेन्शन नाही. काय घेऊन जाते जाऊ द्या, योग्य वेळी त्याला आपण शासन नक्कीच करू, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे, विरोधों के सागर में चट्टान है हम, असं म्हणायचं, बरोबर की नाही. ते वेळी पाणी सुदली, थडीवा चरावेया टेंकिली, मग आसन रचिले गोपाळी, श्रीकृष्ण राया लागी. ते वेळी म्हणजे भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर त्या वेळेला पाणी सुदली, सर्व गोपाळांनी आपले आपले वासर यमुनेकडे नेले, पाण्याकडे पाणी पाजण्यासाठी. जिथे पाणवठा होता, जिथून व्यवस्थित वासरं खाली उतरतील, पाणी पितील आणि वर निघून येतील. थडीवा चराव्या टेकिली, पाणी पिलं वासरांनी आणि यमुनेच्या थडीवरच तीरावरच त्या वासरांना चरण्यासाठी सोडून दिलेलं आहे. पुण्यामध्ये ट्रीटमेंट चालते बघा. जे डिप्रेशन मध्ये लोक आहेत ना, ते डिप्रेशन मध्ये असणाऱ्या लोकांचं डिप्रेशन कमी करण्यासाठी मोठा दवाखाना उघडलेला आहे. तो त्या दवाखान्याचं नाव आपल्या भाषेत सांगायला गेलं तर गायीचा गोठा. गावरान गायी आहेत पूर्ण. त्या गायीच्या गोठ्यामध्ये हे डिप्रेशन वाले माणसांचे बेड आहेत. आणि त्या गायींच्या सहवासामध्ये हे जे डिप्रेस्ड लोक आहेत यांना तिथं ठेवण्यात येते. मग त्या गायींची त्यांनी सेवा करावी, चोंबाळावं, हात फिरवावा. रिपोर्ट असे आले की काही दिवसामध्ये ते डिप्रेशन पासून मुक्त झाले. आताही आहेत लोक, पैसे कमवत आहेत त्याच्यावर. फक्त बुद्धी पाहिजे. बरोबर माणूस पैसा कमवायचा तो कमवतो. परंतु इथे काय लक्षात येते, आपल्या संस्कृतीची गरिमा वाढवणारा व्यवसाय आहे. एकीकडे लोक नाव मोठं ठेवतात गाईला, बरोबर की नाही, पण या व्यवसायामध्ये तो व्यक्ती पैसाही कमवत आहे आणि गायीची गरिमा समाजामध्ये वाढवत आहे. नांदेडमध्ये ज्या एरियामध्ये जवळजवळ आज 10,000 15,000 रुपये स्क्वेअर फूट जमीन आहे, त्या एरियामध्ये एक व्यक्ती असतो आणि त्याची जमीन तिथे जवळजवळ आता सध्याला 2 एकर असेल कमीत कमी. मंदिर बांधलं, मंदिरासाठी मोकळी जमीन तिथं वेगळी झाली. 2 एकर त्याच्या ताब्यात आहे. म्हणजे आज तो किती मोठा माणूस आहे. त्याच्या दारामध्ये आजही गायी आहेत. त्याचे मुलं कोणते इंजिनियर आहेत, कोणते आर्किटेक्ट आहेत, मोठ्या हुद्द्यावर आहेत, मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत, काही कमी नाही कशाची. ते मुलं आजही उठल्यानंतर गायीचं शेण काढतात. आणि सांगायचं म्हणजे ते माझे मित्रच आहेत, आम्ही सोबतच शाळेमध्ये शिकलेलो. तर तो मुलगा आजही सकाळी उठल्यानंतर म्हणतो, पहिलं मी गायीचं शेण काढतो
एक ब्रश आहे म्हणे माझ्याकडं, गाईला ते खाजवलं की फार छान वाटते बघा. तर त्या ब्रशने गाईला खाजवतो, सेवा करतो आणि त्यानंतर मग आमच्या दिवसाची सुरुवात होते. एवढंच नाही, आमचे गुरुजी, त्यांचं नाव विनोद होतं, आताही आहेत ते, विनोदजी मालू, त्यांचं नाव मालू आहे. ते आताही सकाळी उठल्यानंतर गायीची सेवा केल्याशिवाय त्यांचा दिवसच चालू होत नाही. कितीही मोठे कामे असू द्या, पहिलं ते काम. त्यांच्याकडे स्कूटी आहे, त्या स्कूटीच्या डिक्कीमध्ये ब्रश किंवा ते मागे लंपी वगैरे आजार झाले होते त्यांच्यासाठी औषधी, सर्व काम करतात. इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षक असणारा व्यक्ती. तर ही गायीची महती आहे. पण आपण गायीपासून दूर झालो, आपल्या गोठ्यातील गायी कमी झाल्या आणि घरात काय आलं, ट्रॅक्टर, आधुनिक संसाधन आले शेतीसाठी. तर इथे भगवंतांनी सर्वात अगोदर विचार कोणाचा केला? आपण जेवण्याच्या अगोदर, स्वतःची आरोग्य होण्या अगोदर विचार कोणाचा केलेला आहे? देव पहिलं आज्ञा करतात, अरे वच्छा करवा उदक पाणी, पहिलं त्यांना पाणी पाजा. बरवी यमुनेची पुलिने, येच करूया भोजने खेळे मिळे. मग गोपाळांनी त्यांना पाणी पाजलं आणि चरण्यासाठी सोडलेलं आहे. तर सर्व पाण्याड्यावर गेली, पाणी पिलं, चारा खाल्लेला आणि चारा चरण्यासाठी गेलेले आहेत वासर. मग आसन रचिले गोपाळी श्रीकृष्ण राया लागी. मग गोपाळांनी आसन रचलं श्रीकृष्ण भगवंतासाठी. जो रावो कैवल्याचा दाणी, तो बैसला तिये आसनी. मग आपुला लिया मोठा घेऊनी, सकळे ते झाले. जो रावो कैवल्याचा दानी, जो राजा कैवल्याचं दान देणारा आहे, तो बैसला तिये आसनी. रानामध्ये कशाचं तरी आसन रचला असेल, त्या आसनावर भगवंत विराजमान झालेले आहेत. मग आपुलिया मोठा घेऊन सगळे येते झाले. आपल्या आपल्या शिदोऱ्या सर्व गोपाळांनी आणलेल्या आहेत. गोपाळ तृप्त ब्रह्म रसे, परिदेवासी प्रवृत्ती असे. हे चरित्र करावे या दोसे, भोजन रचना. गोपाळ तृप्त ब्रह्मरसे. आता त्या गोपाळांची महती गातात. काय म्हणतात? ते गोपाळ तर भगवंताच्या दर्शनाने तृप्त आहेत, कारण त्यांना ब्रह्मरस आस्वादण्यासाठी मिळालेला आहे. परी देवाची प्रवृत्ती असे, पण देवाची इच्छा झालेली आहे. कशाची? ही लीळा करण्याची. हे चरित्र करावे या दोषे, हे चरित्र करण्या कारणाने भगवंतांनी ती आज्ञा दिलेली आहे. मग आता हे गोपाळ आपल्या आपल्या शिदोऱ्या घेऊन आलेले आहेत. आता ते भोजन रचना चालू होते. व्हाव्या श्री कृष्णा निडे, येरूरिगे एरा पुढे. ऐसेनी अवघे चौकडे, बैसते झाले. किती बारकावे सांगत आहेत बघा. आणि हे जे सर्व बारकावे आहेत, हे कवी कल्पना नाही. जिथे कवी कल्पना होती तिथे मी काय सांगितलेलं आहे की हे रूपक वाखाणलेलं आहे कवींनी. आणि आता हे जे सांगत आहेत ते काही रूपक नाही, हे सत्य आहे. व्हाव्या श्रीकृष्णा निडे, श्रीकृष्ण भगवंताच्या जवळ जाण्यासाठी, जवळ बसण्यासाठी येरूरिगे येरा पुढे, एकाच्या पुढे एक, एकाच्या पुढे एक बसायला लागले. मी बसणार देवापाशी, मी बसणार देवापाशी, अशी घाईगडबड तिथे चालू झालेली आहे. ऐसेनी अवघे चौकडे, बैसते झाले. मग आता जेवढी धडपड करता येईल तेवढी धडपड केली. ज्यांना संधी मिळाली त्यांनी संधी साधली, आणि ज्यांना संधी साधता आली नाही मग आता ते लागले ओळीने बसायला दूर 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 दूर. ऐसेनी अवघे चौकडे बसले झाले, चौकून बसले. म्हणजे काय झालेलं आहे? रिंगण झालेलं आहे.
पलांता नेत्र आनंदती म्हणून अवघे अभिमुख होताती ते वेळी विश्वतोमुख हे श्रुती देवे साच केली पलाता नेत्र आनंदती या भगवंताला पाहिल्यानंतर नेत्र आनंदाने भरतात म्हणून अवघे अभिमुख होतात ती मग आता काही हुशार गोपाळ जे होते ते काय करतात हुशारी ते म्हणतात देवाच्या बाजूला बसून काय देवाला थोडी पाहता येणार आहे देव बसले तिकडे तोंड करून आरोगणा करत श्रीमुख तिकडे आहे आरोगणा करत आहेत बाजूचे बसलेले आहेत तेही समोरच बघत आहेत आता जेवताना देवाकडे तो बघताच येत नाही म्हणून काही लोक काही गोपाळांनी हुशारी काय केली समोरासमोर पटकन जाऊन बसले की जेवताना देवाची श्रीमूर्ती पाहता येईल म्हणून अवघे अभिमुख होतात मग आता काय इथला नंबर चुकला देवाच्या जवळ बसण्याचा नंबर तर चुकला मग आता धडपड कुठे चालू झालेली आहे बसण्यासाठी देवाच्या समोरासमोर असं की म्हणजे स्वतःचं भोजन चालू असताना भगवंताची श्रीमूर्ती अवलोकन करता आली पाहिजे आणि मग कवी म्हणतात की तेवेळी त्या प्रसंगावर भगवंतांनी विश्वतोमुख हे श्रुती म्हणजे हे म्हणणं जे आहे देवे साच केली ही म्हण देवाने साच केली की भगवंत हा विश्वतोमुख आहे आता हे जे विश्वतोमुख हा शब्द आहे हा शब्द कुठला आहे हा शब्द वेदांमधला आहे वेदांच्या ऋचांमध्ये हा शब्द येतो काल जे मी बोललो आज सकाळीच बोललो वाटतं ज्ञानसत्रामध्ये ज्याची मान ब्रह्मांडी त्याची पिंडी बोललो की नाही स्वामींच्या मुखातला आहे पण हे मानुभव तत्वज्ञानामध्येच वाक्य आहे असं नाही हे अन्य संप्रदायामध्ये पण वाक्य आहे आलेलं ते पण मानतात ज्याची ब्रह्मांडी त्याची पिंडी तर हे जे विश्वतोमुख शब्द आहे हा विश्वतोमुख शब्द वेदांच्या ऋचांमध्ये आलेला आहे हे श्रुती देवाने साच केलेली आहे ते या परमानंदा चंद्रा जवळी गोपाळ तरंगणाची ओळी ची देव शिरोमणीची या प्रभावळी रत्न पंक्ती ते या परमानंदा चंद्राजवळी भगवंताला इथे काय म्हटलेलं आहे परमानंदाचा चंद्र म्हटलेला आहे इथे जर पंडित बासांनी फक्त चंद्र बोलला असतं तर इथे दोष लागला असता त्यामुळं काव्य करताना फार विचार करून काव्य करावे लागतात ज्ञान असेल तरच काव्य करावं नाहीतर मग भगवंत काय म्हणतील जितू कैसा झाला विचारला आपण भगवंताला तर भगवंत म्हणतील तुझा निर्वंश होय ऐसा झाला भगवंत म्हणतील तुझा निर्वंश होईल असं काव्य तू केलेलं आहे असे काव्य आपल्या पंथामध्ये करणं चालू आहे म्हणजे एक ईश्वर अवतार एका ईश्वर अवताराने जे कार्य केलेलं आहे ते कार्य दुसरे ईश्वर अवतार मोडीत काढतात असं वर्णन आपल्या महानुभाव पंथाच्या भजनांमध्ये येत आहे आता मग आता असं जर आपण वर्णन केलं भगवंताच्या लीळेचं भगवंताच्या कार्याचं तर मग ते खरंच योग्य आहे का नाही म्हणून व्यवस्थित ज्ञान असेल तरच काव्य करावं आणि व्यवस्थित ज्ञान असेल तरच पुस्तकं छापावेत व्यवस्थित ज्ञान असेल तरच रेकॉर्डिंग करावेत नाहीतर करू नये ते एक रेकॉर्डिंग आहे बघा अजून आवेग तूही व्यक्त झाला माझा दातार त्या आरतीमध्ये पण एक फार मोठी चूक आहे ते चूक आता नंतर कधीतरी सांगेल मी आता
आता चुका सांगू नये आपण. आता देवाची आरोग्याची वेळ झालेली आहे. आपण आता ते देवाची आरोग्य कशी आहे ते बघूया. त्या परमानंदा चंद्राजवळी, त्या परमानंदाचा जो चंद्र आहे, हा चंद्र नाही, या चंद्राच्या ठिकाणी दोष आहेत. कारण अमावस्या दिवशी काय होतो, तो गायब होऊन जातो, बरोबर की नाही? हा दोष आहेच. किंवा दुसरा दोष काय आहे, तो चंद्र पांढरा दिसतो पण त्याच्यावर काळे डाग किती आहेत. कोणाच्या चेहऱ्यावर जर असतील तर तो चांगला दिसेल का आपल्याला? मग त्यासाठी लोक कितीतरी ट्रीटमेंट करतात, कितीतरी खर्च करतात की काळे डाग चेहऱ्यावर नको, बरोबर की नाही? तर तसं त्या चंद्रावर अजून दोष आहे, तो कोणता? पूर्ण काळे 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 त्याच्यावर डाग दिसतात. सप्तग्रंथांमध्ये एक महत्वाचा एक ग्रंथ आहे, नारोव्यास बहळीये यांनी तयार केलेला. त्या ग्रंथाचं नाव आहे रुद्धपूर वर्णन. त्या रुद्धपूर वर्णनामध्ये एवढी सुंदर त्यांनी रचना केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस आरोग्याच्या वेळेला श्रीप्रभू महाराजांसमोर ताट येते, त्या ताटामध्ये जे पदार्थ येतात त्या पदार्थांसाठी एवढी सुंदर उपमा दिली, तुम्ही कधी विचारही करू शकणार नाही. त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे, भगवंताच्या ताटातील जी इडली आहे ते इडली या चंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या चंद्रावर तरी डाग आहेत परंतु या इडलीवर डाग नाहीत, पांढरी शुभ्र इडली आहे. म्हणजे काय डोकं चालत असेल त्या विद्वान लोकांचं. देवाच्या ताटातील पदार्थ आहेत ना, मग त्याला उपमा ही तेवढीच मोठी. हे नारोव्यास बहळी अतिशय विद्वान आणि अतिशय रागिष्ट असे होते. प्रतिशोधाची भावना यांच्यामध्ये फार भयानक अशी होती. प्रतिशोधाच्या भावनेमधून त्यांनी कितीतरी लोक संपवले, असं त्यांचं चरित्र आहे. ते चरित्र कधीतरी पुन्हा सांगू, आता ते प्रयोजन नाही इथे. तर इथे परमानंदा चंद्राजवळी गोपाळ तारांगणाची या ओळी. हे जे गोपाळ बसलेले आहेत आजूबाजूने ते जणू काही तारांगण आहे आणि तिथे परमानंद चंद्र बसलेला आहे, म्हणजे भगवंत बसलेले आहे. कुठे बसलेले आहेत? यमुनेच्या तीरावर जे नरम असं वाळुवंट आहे, छान जसं काही तिथे मखमली गाद्या टाकलेल्या आहेत, एवढं नरम तलम सुंदर असं आहे ते. त्यावर सर्वजण बसलेले आहेत. परमानंद चंद्र बसलेला म्हणजे भगवंत तिथे बसलेले आहेत. आणि बाजूला जे गोपाळ बसलेत ते जणू काही तारे आहेत असं भासत आहे. की देव शिरोमणीची या प्रभावळी रत्नपंक्ती, किंवा देव शिरोमणीची या प्रभावळी रत्नपंक्ती, किंवा मग कवी काय म्हणतात, देव जे आहेत म्हणजे श्रीकृष्ण भगवंत जे आहेत ते शिरोमणी. आपल्या गाठीला शिरोमणी असतो, जे मेन असतो याला शिरोमणी म्हणतात. तर भगवंत या शिरोमण्यासारखे दिसत आहेत उठून. आणि नंतर बाजूने जसे मणी दिसतात आपल्या माळीचे, तसे हे जे गोपाळ आहेत ते जणू काही रत्नपंक्तीची प्रभावळ म्हणजे ओळ बसलेली आहे, असं ते एकंदरीत तिथलं चित्र दिसत आहे. सुनिळे गगनी मेघ मंडल तैसे दिसताती गोपाल, की ब्रह्मविद्ये ते ओळखत सकळ वेद विद्या. सुनिळे गगनी मेघमंडळ, सुनीळ अशा गगनामध्ये मेघांचं मंडळ आहे. मेघ म्हणजे मेघ, मंडळ म्हणजे समुदाय. तैसे दिसताती गोपाळ, त्याप्रमाणे गोपाळ दिसत आहेत. श्रीकृष्ण भगवंत म्हणजे जणू काही सुनीळ गगन आहे आणि त्यावर ज्याप्रमाणे ढग दिसतात, मेघ दिसतात, त्याप्रमाणे हे गोपाळ तिथे दिसत आहेत. की किंवा खालच्या ओळीमध्ये शब्द आला की म्हणजे काय, किंवा मग आता दुसरी उपमा सांगतात, ब्रह्मविद्ये ते ओळखत सकळ वेद विद्या. किंवा मग असं वाटते ते, आता हे जे वर्णन चालू आहे ते कवी तिथे कल्पना करत आहेत. म्हणजे ते गोपाळ बसलेले आहेत, देव बसलेले आहेत, हे सत्य आहे. कसे बसले, कशी गडबड केली हे सत्य आहे. पण आता कवींना ते पाहिल्यानंतर दृश्य, कवींच्या डोळ्यासमोर ते दृश्य आहे.
आणि ते दृश्य डोळ्यासमोर ठेवून मग आता त्यांना जे कल्पना वाटते मनामध्ये, ते कवी कल्पना या ओव्यांमध्ये ते सांगत आहेत. ते म्हणतात की मला तर असं वाटत आहे जणू काही ब्रह्मविद्येची ओळख सारण्यासाठी, ब्रह्मविद्येची सेवा करण्यासाठी ह्या सर्व जणू काही वेद विद्या आहेत हे गोपाळ म्हणजे तिथे ओळख सारण्यासाठी, ब्रह्मविद्येची सेवा करण्यासाठी हे आलेले आहेत. असं ते चित्र, तो प्रसंग कवींना वाटत आहे. की परमात्म्या जवळी तत्वे, की आदि भैरवा भवती भूते, तैसे आदिनाथा ते ओळगते देवता चक्र. की परमात्म्या जवळी तत्वे, परमात्म्याजवळ तत्व आहेत. की आदि भैरवा भवती भूते, आदि भैरवा भवंती काय आहेत? भूते आहेत. तैसे आदिनाथा ते ओळखते देवता चक्र. अष्टभैरवाच्या ठाई काय आहेत? भूत आहेत. किती भूत आहेत? अष्टभैरवाचा ठाई 5 भूते, 3 गुण, 8 आहेत. त्यांच्या भोवताल भूते. तैसे आदिनाथा ते ओळखते देवता चक्र. त्याप्रमाणे आदिनाथ, आदि म्हणजे सर्वात अगोदरचा, नाथ म्हणजे मालक, असे ते सर्वांचे सर्वात अगोदरचे मालक, त्यांच्या ठिकाणी ओळख सारता आहेत देवता चक्र. हे गोपाळ म्हणजे जणू काही देवता चक्र आहे आणि भगवंताची ओळख सारण्यासाठी तिथे आलेले आहेत. की परमपुरुषाची गला, ब्रह्म गोलकाची माला, तैसे श्री कृष्णा जवले गोपाल मिरवताती. की परमपुरुषाची गळा, ब्रह्म गोलकाची माळा. परमपुरुष बघा, आपली संस्कृती कशी आहे बघा. आता माया हे हा जो शब्द आहे स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे? स्त्रीलिंगी आहे. पण बघा इथे काय उल्लेख केलेला आहे पंडित व्यासांनी, की परमपुरुषाची हा गळा. मायेला काय म्हटलेलं आहे? परमपुरुष म्हटलेलं आहे मायेला. नुसतं साधा पुरुष नाही, परमपुरुष. तया परोते कोणिता, पुरुष उरलाची नाही, त्याला परमपुरुष म्हणावं. तर अशी ते परमपुरुष असलेली माया, त्यांच्या गळ्यामध्ये काय आहे? ब्रह्मगोळकाची माळा. हे जे ब्रह्मगोळक आहेत, एका सृष्टीमध्ये किती ब्रह्मांड आहेत? अनंत ब्रह्मांड आहेत. तर हे जे ब्रह्मांडाचे हे जे काही गोळे आहेत, आता एक ब्रह्मांड म्हणजे तुम्ही आता ढोबळ अर्थाने असं धरून चला की हे जे 9 ग्रह आहेत, सूर्य आहे, हे सर्व एक ब्रह्मांड. आणि या ब्रह्मांडाच्या अशा माळाच्या माळा त्या मायेच्या गळ्यामध्ये आहेत. जी परमपुरुष माया आहे तिच्या गळ्यामध्ये हे ब्रह्मांडकाच्या या गोळकाच्या माळा आहेत लावलेल्या. एवढी विशाल अशी ती माया आहे. तैसे श्रीकृष्णाजवळे गोपाळ मिरवताती. ज्याप्रमाणे त्या महापुरुषाच्या गळ्यामध्ये ब्रह्मांड गोळकाच्या माळा शोभून दिसतात, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवंताजवळ जे गोपाळ आहेत त्या माळेसारखेच शोभून दिसत आहेत. जालिया मोठा सोडती, आपुलाली अने आणती, रुचिकरे साखे माणती श्रीकृष्णा पुढे. जालिया मोठा सोडती, झाली मोठाची सोडती झाली म्हणजे शुदुऱ्या सर्वांनी सोडल्या. आपुलाली आणि आणती, आपल्याला अन्न देवासमोर आणत आहेत. रुचिकरे साखे वाणीती कृष्णा पुढे, श्रीकृष्ण भगवंतांनी आपल्या शिदोरीतील अन्न खावं म्हणून सांगत आहेत. माझी आई ही भाजी करण्यामध्ये फार पटाईत आहे, फारच सुंदर भाजी करते, फारच खमंग भाजी झाली आहे, एकदा खाऊन तर बघा. असं ते स्वतःच्या पदार्थाचं
वर्णन करत आहेत. कोण? गोपाळ. म्हणजे वर्णन केल्यानंतर भगवंत आपला पदार्थ ग्रहण करतील, हा त्यामागील उद्देश आहे. रुचिकरे साखे वाणी श्रीकृष्णा पुढे. एके वेळे विचित्रे अन्ये चाखली जग जीवने, गोपाळा प्रसाद दाणे होवावया. भगवंताला जर गायीच्या वासरांची काळजी आहे, पहिलं त्यांना पाणी पाजवलं, त्यांना व्यवस्थित चरण्यासाठी चांगल्या रानामध्ये सोडलं जिथे भरपूर गवत आहे, तर मग आता गोपाळांची काळजी करणार नाहीत का भगवंत? करणार. तर भगवंत काय करतात बघा, प्रत्येकाला वाटलं आपल्या शिदोरीतील काहीतरी अन्न ग्रहण केलं पाहिजे, एकतर भगवंत खातील आणि आपल्याला पण तो प्रसाद मिळेल. भगवंतांनी अन्न ग्रहण केलं शिदोरीमधून, म्हणजे ती शिदोरी प्रसाद झाली, बरोबर की नाही? तर भगवंत काय करतात बघा, एके वेळी विचित्रे अन्ने, एकाच वेळेला पटपट पटपट जे काही आपल्याला घेता येईल वेगळ्या वेळेस शिदोरीतील अन्न पटपट खाऊन टाकलं, सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण केल्या. नाही तर आता तेवढे गोपाळ आहेत, किती गोपाळ होते? 9 लक्ष धेनू नंदाते. उल्लेख काय आला? नुसत्या धेनू 9 लाख होत्या नंदबाबाच्या घरी. त्याचप्रमाणे गोपाळांच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे? सहस्त्र संख्या वेरी, हजारोच्या संख्येने गोपाळ आहेत सोबत. मग आता तुम्ही सांगा, प्रत्येक जण येणार, मग त्याचं भगवंत आरोहणा करणार आणि नंतर त्याचा प्रसाद झाल्यावर तो ग्रहण करणार, तर दिवस तिथंच निघून जायचा त्यांचा. भोजन कधी व्हायचं? भगवंताने काय केलं? आता भगवंताचं सामर्थ्यवान पटापट विचित्र काय म्हणले कवी, एके वेळी विचित्रे अन्य चाखले जगजीविनी. एकाच वेळेमध्ये जे विचित्र म्हणजे जे काही त्यांच्याकडे अन्न होते पटापट ग्रहण केले. सर्वच ग्रहण नाही केलं बरं का उपाशी मारण्यासाठी, एक एक घास ग्रहण केला फक्त. नाही तर सर्व ग्रहण केलं म्हटलं असा अर्थ धरला इथे, तर सर्व उपाशी मारायचे ते गोपाळ. गोपाळा प्रसाद दाने होवावे, या गोपाळांना लवकर प्रसाद भेटला पाहिजे म्हणून देवाने काय केलं? पटापट ते शिदोऱ्यांचा प्रसाद केलेला आहे, अन्न ग्रहण करून एक एक घास. मग देवाचा पांती करी, अन्ने घातली कमलदलावरी, एकी सुरतरुची आमंजरी अंथुरिल्या. मग देवाचा पांती करी, देवाच्या पंक्तीमध्ये अन्ने घातली कमलदलावरी. कशावर अन्न घातलेली आहेत? कमळाच्या पानांवर. पूर्वीचं जे अन्न खाण्याची पद्धत होती, पळसाच्या पानांचं पत्रवाळी करायची, केळीच्या पानाची पत्रवाळी असायची, कमळाच्या पानाची पत्रवाळी असायची, द्रोण पण तसेच असायचे. एवढं छान होतं सर्व आणि छान प्रकारे सर्वांच्या तब्येतीही होत्या. त्या काळात कॅन्सरही एवढे होत नव्हते. परंतु आता हल्ली काय झालं, आजच विषय झाला वाटते, आजच किंवा काल झाला असेल, पंक्तीमध्ये विषय झाला. आपण जे अन्न खातो प्लास्टिकच्या प्लेटवर किंवा ते कागदाचे प्लेट असतात कोटिंग आलेली त्यावर, ते कितपत योग्य आहे? आता डॉक्टरांनी संशोधन केलं, गर्भामध्ये बाळ असलेल्या त्या बाळाच्या रक्तामध्ये पण प्लास्टिकचे कण मिळायला लागलेले आहेत. मग आता आपण तर स्वतःवर अत्याचार करतच आहोत, या जगामध्ये जे नवीन जीवन येणार आहेत त्याच्यावरही अत्याचार चालू आहेत आपले. काय फायदा अशा एज्युकेशनचा? आहे काही फायदा? पूर्वीच्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वी कोणीही प्लास्टिकच्या पन्नीमध्ये उकळता चहा घेऊन पार्सल जात नव्हतं. आजची परिस्थिती काय? एकदम उकळता चहा एकदम पातळ अशा पन्नीमध्ये हॉटेलवाले पॅक करून देतात. मग आता ते प्लास्टिकचे बारीक बारीक कण ते जाणार नाही का त्या चहामध्ये? आणि ते कुठे जाणार? मग पिणारे कोण आहेत? आपणच. पिल्यानंतर मग काय होणार? कॅन्सरच होणार ना. त्यामुळे काय होणार दुसरं? हे तर झालं असं.
पण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आत्ताचा माणूस, सो कॉल्ड एज्युकेटेड पर्सन, हा काय आहे, विषही खायला तयार आहे जिभेला चव मिळावी यासाठी. हे जेवढे चायनीज गाड्या असतात जेवढे चायनीज गाड्या असतात ते नको नको ते सॉस वापरतात. सर्वात घातक पदार्थ त्यामध्ये ॲजिनोमोटो ज्याला बोलतात, सर्वात घातक शरीरासाठी. पण चव फार देते पदार्थाला. ॲजिनोमोटो ज्याच्यामध्ये टाकला चवदार पदार्थ होणार. काय फायदा? जेवढे हुशार झालो, आता पुढचा शब्द वापरत नाही. तुम्ही म्हणसाल की बाबा फारच कडक शब्द वापरतात, बाबा जाऊ दे त्यासाठी. तर हुशार झालोत आपण, तर आपली हुशारी कमीत कमी आपलं शरीर सदृढ ठेवण्यासाठी तर करा, बरोबर की नाही? तर देवांनी इथे काय घेतलेलं आहे? कमळाचं पान. आता देवाला प्लास्टिक तयार करता येत नव्हतं का? त्या काळात देव म्हटले असते नाही मला प्लास्टिकवर खायचं, प्लास्टिक तयार केलं असतं. ते योग्य नाही आपल्यासाठी. ज्या ज्या घातक गोष्टी आहेत या धरती मातेने स्वतःच्या पोटामध्ये सामावून ठेवलेल्या आहेत. आपण त्याला ड्रिलिंग करू करू काढतो वर. म्हणजे काय? क्रूड ऑइल काढतो. क्रूड ऑइल मधून जे काही बायो प्रोडक्ट निघतात त्यामधूनच प्लास्टिक तयार होत असते. आता ही धरती माता हुशार आहे जास्त की आपण हुशार आहोत? धरती हुशार आहे आपल्यापेक्षा. तर त्यामुळं आपण जे अति करतो, मला काही ऐकू येत नाही सध्या तरी, आता इथपर्यंत आवाज येत नाही तुमचा. तर म्हणजे निसर्ग हा या मनुष्याला जे आवश्यक आहे तेवढंच या निसर्गाने वर ठेवलेलं होतं, बाकीचं सर्व पोटामध्ये ठेवलेलं आहे. परंतु या माणसाने लालसेपोटी वर काढलं. बरं, या 30-40 वर्षामध्ये जे रिव्होल्युशन आलं, इंडस्ट्रियल असेल, ऑटोमोबाईल मध्ये जे रिव्होल्युशन आलं, हे सर्व फायद्याचं किती ठरलं आणि तोट्याचं किती ठरलं सांगा तुम्ही? या पृथ्वीच्या या निसर्गाची जे हानी होईल ते हानी माणसं तर कधीच भरून काढू शकत नाहीत, हे तर आपण मान्य करतो. मग हानी जर भरून काढू शकत नाही तर मग हानी करण्याचा अधिकार आपल्याला आहे का? नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये सर्व व्यवस्थित होतं. चुलीवरच भाकरी करून खायचे, पद्धतशीर होतं सर्व. डबल फायदे होते. घरामध्ये चूल पेटली म्हणजे मच्छर गायब होऊन जायचे, रात्रभर शांत झोप लागायची. आणि आताच काय? घरामध्ये गॅस आला, मच्छरांसाठी ऑल आउट आलं, त्या ऑल आउटचा खर्च वेगळा, गॅसचा खर्च वेगळा. उन्नती कशी होईल मग? तर सर्व डामाडोल झालेलं आहे. जुनं तेच सोनं म्हणून आता फॅशन आलेलं आहे. आमच्या इथे स्पेशल चुलीवरचं जेवण मिळेल. झालं की नाही चालू? काय आले पुन्हा त्याच्यावर. कंपनीवाले म्हणतात की त्या गॅसवर कधीही पोळी पापड भाजू नका, कॅन्सर होण्याचं. म्हणजे ते गॅस जळल्यानंतर त्यामधून जो काही गॅस निघतो, जसं गाडीच्या टाकीमध्ये आपण पेट्रोल टाकतो, गाडी चालू केल्यानंतर जे काही एक्झॉस्ट मधून गॅस निघतो, धुवा निघतो, त्याच्यामध्ये हानिकारक गॅस असतातच. त्याप्रमाणे आपण घरातील गॅस जाळल्यानंतर त्यामधून पण हानिकारक गॅस निघतात आणि त्या गॅसमुळे कॅन्सर होतो. मग आपण बघतो की जो व्यक्ती तंबाखू खाणाराही नव्हता, सिगरेट ओढणाराही नव्हता, त्याला पण कॅन्सर होतात. त्यामागचे कारण हे आहे. तर भगवंताने कमळाच्या पानावर आरोहणा केलेली आहे. एक सूरतरूची मंजरी अंथुरलिया. काही जणांनी सूरतरू जे झाडं आहेत त्यांच्या ज्या मंजरी असतात त्या मंजऱ्या समोर ठेवल्यात आणि त्याच्यावर भाकर भाजी ठेवलेली आहे. एकी घातली कदली वने, एकी पोमिनीचे पाने, एक वृक्षत्वचाची भाजणी करीताती. एक घातली कर्दळी वने. कर्दळी म्हणजे केळीचे झाड, त्याचे पानं. केळीच्या पानावर कोणी
अन्न घेतलेलं आहे भोजनासाठी. एक पोमिनीची पाने, पोमिनी नावाचे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचे पानं घेतलेले आहेत कोणी जेवणासाठी. एक वृक्षत्वचाची भाजणे, काही जणांनी तर काय केलेलं आहे, जे काही झाडांची साल ढिल्ली झालेली होती त्या सालीच काढून घेतली आणि त्याच्यावर अन्न ठेवलेलं आहे. आता हे काही कवीची कल्पकता नाही, हे सत्यता आहे. एक वृक्ष त्वचाची भाजणे करिता ती, हे असे भाजणं म्हणजे काय, ताट. तर कोणी केळाच्या पानाचे ताट केले, कोणी कमळाच्या पानाचे, कोणी झाडाच्या मंजरीचे, कोणी पोमिनीच्या पानाचे, तर कोणी झाडाच्या साली काढलेले आहेत. मग देवाचा राव मुरारी दधी भातू घेऊनी श्री करी, अवले बेले अंगुलिया माझारी मिरवताती. जेवताना आपण फक्त शिजलेलंच अन्न खावं हे योग्य नाही. आपण जेवताना कधीही सोबत कच्ची भाजी खाल्ली पाहिजे, किंवा मग कांदा, असं आपण खातोच ना जेवताना, कांदा खातो, बीट खातो, कधी मुळे खातो, बरोबर की नाही, काकडी खातो. तर हे जे खाणं आहे ते आरोग्यासाठी चांगलं आहे. मग आता हे आताच खातात काही लोक? नाही, पूर्वीपासून आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या काळापासून आहे जेवणासोबत काहीतरी कच्ची वस्तू, मग ते फळं असतील, काही भाजीपाला असेल, ते कच्चं खायचं सोबत. तर ते कवी आपल्याला तेच सांगतात. काय म्हणतात? मग देवाचा राव मुरारी दधी भातू घेऊन करी. भगवंतांनी काय केलेलं आहे, हातामध्ये दही आणि भाताचा एक गोळा घेतलेला आहे. आवले बेले अंगुलिया माझारी मिरवताती. हातामध्ये दही भात घेतलेला आहे, जेवण चालू आहे, आरोगणा चालू आहे. मग आता हातातील कोणता भाग रिकामा राहिलेला आहे? या बोटातील सांधे रिकामेच राहिले. आता मग यांना युटिलाइज कसं करायचं, कसं वापरामध्ये आणायचं? मग काय केलं भगवंतांनी? या बोटाच्या सांध्यांमध्ये काय धरलं? आवळ्याच्या खापा आणि बेलाच्या खापा अशा बोटामध्ये धरलेल्या आहेत. जेवण चालू, आवळा खावा वाटलं तर अलीकडचं आवळ्याचं तोडून खायचं, बेल खावा वाटलं तर पलीकडचं बेलाचं तोडून खायचं. खाणं कसं असावं लक्ष द्या थोडं. आवळ्यामध्ये काय आहे? व्हिटॅमिन सी भरपूर आहे. रोग प्रतिकारक शक्ती भयंकर वाढते आवळ्यामुळे. आवळ्याचे गुण जेवढे सांगावे तेवढे कमी, पण आपण इथे देवाचे गुण सांगायला बसलो, त्यामुळे आवळ्याचे गुण काय तुम्हाला मी सांगणार नाही. त्याचप्रमाणे बेलाचेही गुण भरपूर आहेत. एक गुण सांगायला गेला तर पोटासाठी फार चांगला असते बेल. पोटदुखी वगैरे सर्व दूर करते, पोटाची व्याधी कमी करते. तर असे देव मिरवताती म्हणजे शोभून दिसतात, शोभायमान दिसतात. कीर्तिये ब्रह्मादिके पदे, हाती घेतली परमानंदे, उदरपणाचे विनोदे गोपाळा द्याव्या. उदारपणा किती आहे? तर कवी म्हणतात एवढा उदारपणा आहे भगवंताच्या ठिकाणी की जणू काही त्यांनी हातामध्ये आवळे आणि बेल नाही घेतलेले, ते तर ब्रह्मादिक पदे आहेत. ब्रह्मादिक पद देवाने हातात घेतलेले आहेत. त्या ब्रह्मादिक पदाचा परमानंद हातामध्ये घेतलेला आहे या गोपाळांना देण्यासाठी. एवढा उदारपणा भगवंताच्या ठिकाणी आहे की तो राव कैवल्याचा दाणी, म्हणून ब्रह्मविद्या हाती घेऊनी, पला तसे द्याव्या लागोनी शरणांगता ते. आयुर्वेदामध्ये एक नियम आहे, फार मोठा मंत्र आहे, सोपाही आहे, आणि ते मंत्राचा जर आपण अवलंब केला तर प्रकृती फार छान राहते. त्यामध्ये
आयुर्वेद शास्त्रकार सांगतात, वाघभट्टजी, की अन्न हे प्यावं, पाणी ते खावं. पाणी तोंडामध्ये घेतल्यानंतर थोडंसं तोंडामध्ये फिरवलं पाहिजे कधी पण, त्यामध्ये लाळ मिक्स झाली पाहिजे, मग पोटात गेलं पाहिजे, तब्येत चांगली राहते. आणि अन्न जे असते ते अन्न आपण पिलं पाहिजे. पाणी हे खाल्लं पाहिजे, तोंडामध्ये फिरवलं पाहिजे, जसं अन्न खातो आपण, पिलं पाहिजे नंतर. आणि अन्न जे आहे ते आपण पाण्यासारखं पिलं पाहिजे, म्हणजे चावून 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 एवढं पातळ झालं पाहिजे आणि नंतरच पोटात गेलं पाहिजे. एवढा जरी अवलंब केला, बिना गोळ्याची शुगर कमी होते. एवढं महत्व आहे याला. पाणी पिताना कधी बॉटलवर केली गटगट गटगट गटगट, 1 लिटर पाणी काय 2 लिटर पिऊ शकतो माणूस पाणी तसं. परंतु तुम्ही कधी पण घरी बसल्यानंतर प्रयोग करून बघा आज, की 1 तांब्यावर पाणी घेतलं आणि वरत धरून गटगट गट एका दमामध्ये पूर्ण पाणी पिऊन टाकलं, आणि त्यावेळेसचा अनुभव काय आहे. आणि मग नंतर पुन्हा 2-4 घंट्यानंतर तहान लागेल, त्यावेळेस पुन्हा व्यवस्थित बसून 1 घोट पाण्याचा घ्यायचा, व्यवस्थित तोंडामध्ये फिरवायचा, व्यवस्थित लाळ त्यामध्ये मिक्स झाली की मग पोटामध्ये जाऊ द्यायचं. असं एकदा करून बघा आणि तांब्यावर पाणी पिया. प्रकृती कशी वाटते तुम्ही तुमचंच बघा. पोटाला कसं जड वाटते किंवा हलकं वाटते, तुम्हीच अनुभव घ्या. चांगला अनुभव वाटला तर अवलंब करा, आणि वाईट वाटला सोडून द्या. बरोबर की नाही? तर प्रकृती ही शिकवते कोणाला? प्राण्यांना. कधी चिमणी पाणी पिताना बघा, चिमणी कशी पाणी पिते, एकच थेंब घेईल तोंडामध्ये, असं 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 ती चोच फिरवते. म्हणजे आपल्यापेक्षा अक्कल कोणाला आहे? चिमणीला अक्कल आहे, पण आपल्याला अक्कल तुमच्या तोंडाने तुम्ही म्हणत आहे बघा. की तो राव कैवल्याचा दाणी, म्हणून ब्रह्मविद्या हाती घेऊनी. आता दुसरी उपमा देतात भगवंत इथे, की तो राव कैवल्याचा दाणी आहे आणि म्हणूनच जणू काही हातामध्ये ब्रह्मविद्या घेऊन तिथे उभे आहेत. पलातसे द्याव्या लागून शरणांगता. ते जे शरणांगत झालेत भगवंताच्या ठिकाणी, त्यांना पलातसे म्हणजे पाहत असे. काय पाहत असे? द्याव्या लागून. काय देत आहेत बरं? ब्रह्मविद्या देण्याची इच्छा आहे भगवंताला, जे शरणागत येतील. कारण जो म्हणेल की सर्व भावे शरण मी आलो, दास तुझ्या चरणासी, असं जो म्हणेल तर भगवंत त्याचं हितच करतील ना. मग हित कशामध्ये आहे? ब्रह्मविद्येमध्ये हित आहे. मग भगवंत त्याला काय देतील? ब्रह्मविद्याच देतील. उभा ठाकला गोपीनाथू, बरवेयाचा राव श्रीमंतो, रळी राबदळी एक करीतू गोपाळसी. उभा ठाकला गोपीनाथू. गोपीनाथ म्हणजे गोपींचे जे नाथ म्हणजे मालक आहेत, ते उभे ठाकलेले आहेत. बरवेयाचा राव श्रीमंतू. जे बरवे म्हणजे सुंदर सुंदर व्यक्ती आहेत त्या काळातील, जे अति सुंदर व्यक्तिमत्व आहेत, दिसायला सुंदर असे जे व्यक्ती आहेत, या सर्वांचा काय आहे? राव म्हणजे राजा. कोण आहे? भगवंत. रळी राबदळी करीतू. रळी आणि राबदळी म्हणजे विनोद करणं चालू झालेलं आहे भगवंताचं. आता आरोग्याच्या वेळेला विनोद करतात. गोपाळसी, गोपाळांसोबत विनोद करणं चालू आहे. अडनामी वरमी बोलावित, गोपाळ हासा आड पडत, देवीची अमृता दृष्टी निववित, सवंगडयाते. आडनामी वरमी बोलावित. आडनामी
काही लोकांचे आडनाव असे असतात की त्याचा विनोद होऊ शकतो. तर त्या गोपाळांचे काही आडनाव असे होते, तर आडनामी वर्मी बोलावित, आडनामावर असं वर्माला लागेल असं बोलत होते. हे कशासाठी? हसी मजाक चालू आहे. आता जसं आता हिंदीमध्ये आपण जर म्हटलं, आता आपल्या इथं पण तसे आडनाव असतात ना, महाराष्ट्रामध्ये भरपूर आडनाव आहे तसं. आता आपल्या इथलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं, देऊ का उदाहरण? नको देऊ का? बरं चला, तुम्ही द्या म्हटलं म्हणून आपल्या इथलं उदाहरण देतो. आता हिंदीमध्ये बोलतो जो माणूस, त्यानं आडनाव सांगितलं काटले, पुढच्याला सांगितलं काटले, पुढच्याला हिंदी समजते, त्याला माहित नाही सरनेम आहे, तो काय करेल? काटले, काटेल तो येऊन, चावेल, बरोबर की नाही? मग असं जसं आता याच्यामध्ये विनोद होऊ शकतो, बरोबर की नाही? तसं मग त्या द्वापार युगामध्ये पण असे काही गोपाळांचे आडनाव होते की त्यामध्ये विनोद व्हायचे. भगवंतही विनोद करायचे, अरे तुझं आडनाव असं. कोणाचं नाव असते गोड घाशे, कोणाचं आडनाव असते गोड खाये, वेगळे वेगळे आडनाव असतात, बरोबर की नाही? तर इथे भगवंत हे रळी राबदळी विनोद करत आहेत. मग असा भगवंतांनी विनोद केला, तर मग गोपाळ हासा आड पडत, अडनामी वर्मी बोलावित, गोपाळ हासा आड पडत, देवीचे अमृतर्ष निमित्त सवंगड्या ते. एवढा विनोद करत आहेत भगवंत तिथे. गोपाळांना एवढा हसू येत आहे की हसून हसून ते आडवे पडलेले आहेत. तिथंच जिथं भोजन चालू आहे तिथंच ते आडवे पडलेले आहेत. देवीची अमृतादृष्टी निमित्त सवंगड्या ते. आता भगवंतांनी जर हास्यरस प्रगट केला तर काय परिस्थिती असेल तुम्ही विचार करा. ते आपल्या चरित्रामध्ये आलेलं आहे, तू हसा तो तेरा, तू हसा तो तूही हसा, असं आलेलं आहे ना. मी जर हसलो तर तुझा सर्व परिवार हसेल. मग ते जे लुईपाई असतात, त्या उकंड्यावरच्या आळ्या वेचून खाणारे, ते मोठे हे असतात सामर्थ्यवान, परंतु ते उकंड्यावर बसायचे, आळे किडे किंवा खरकट असं काही खायचे नाही. परंतु प्रधानाचा तो गुरु होता, राजाचा जो प्रधान होता त्या प्रधानाचा तो गुरु. रस्त्याने जात असताना गुरु दिसले, प्रधान घाबरला नाही, लाज वाटली नाही प्रधानाला की अरे आमचे गुरु असे राजासमोर एवढं सैन्य आहे सोबत, मी कसं काय पाया पडू यांच्या. ते सरळ गेले, प्रधानजी सरळ गेले आणि वंदन केले त्यांना. लुईपाईंना आनंद झाला, वा म्हणे छान. मग आता शिष्याने शिष्याचं कर्तव्य केलं, गुरु दिसल्यानंतर वंदन केलं. पण आता हे पाहून राजा हसला. मग आता साहजिकच आहे, शिष्याच्या कृत्यावर जर कोणी हसत असेल गुरुला अभिमान येणार की नाही. मग गुरुने पाहिलं, गुरु म्हणतो अरे तू हसला तर फक्त तूच हसला, मी जर हसलो अरे सर्व तुझा परिवार जेवढं काही सोबत आहे सगळं हसत बसेल, जनावरही सुटणार नाहीत तुझे. राजा म्हणतो काही सांगायला लागलं, चल हसून दाखव. लुईपाई हसतात. तिथे एक असं सामर्थ्य प्रगट होते की राजा हसायला लागतो, सैन्य हसायला लागतं, जे काही घोडे जनावर असतील ते सर्व हसायला लागतात. एवढे हसायला लागतात, एवढे हसायला लागतात की हसण्यामध्ये आता ते मरून जातील की काय. मग तसं आता भगवंत इथे जिथे भगवंतांनी हास्य रस प्रगट केलेला आहे, किती हसत असतील. मग आता ते हसण्यावर त्यांना तसं सोडून दिलं का? नाही. काय म्हणतात कवी? देवीची अमृतदृष्टी निववित, अमृत दृष्टीने अवलोकन करतात आणि त्यांना शांतही करतात. सवंगड्या ते, जे सवंगडी जे गोपाळ आहेत त्यांना हसवतातही, आणि मग त्या हसण्याचा काही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून त्यांना निववतात पण. आपलं आज ज्ञानसत्र इथे संपलेला आहे, आजचा वेळही संपलेला आहे. बोले पंडित हा पदार्थ निसुजा, षण्मासाचा वायदा,
6 महिने दिले ना तुम्हाला मी. त्या श्लोकवाल्यांनी सांगितलं बाबा 6 महिने अवधी द्या ज्याला तुम्ही प्रश्न विचारणार. हा 6 महिने तर आहेत ना. हा उत्तर आम्हीच द्यावं का? अहो सर्वच असं आयतं दिलं की लक्षात राहत नसते. थोडं मग डोक्याचा किस पाडा थोडा. म्हणजे तुम्हाला उत्तर भेटलंच नाही का? एका दिवसात हार मानली. षण्मास ज्याने जो श्लोक तयार केलाय तो काय म्हणतो, षण्मासाचा वायदा 6 महिने घ्या. बर मग आता काय करायचं, सांगायचा अर्थ. बर चला आता म्हणताय तर सांगू अर्थ पण त्याचा. पण उशीर झालाय ना आपल्याला, उशीर झालाय. बरं सकाळच्या सत्रात जरा संख्या तरी वाढेल, जर ऐकायची इच्छा असेल तर. नाही अहो संख्या वाढू द्या ना. उद्या सकाळी त्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. आणि ज्यांना प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी जे संध्याकाळच्या सत्राला येतात त्यांना ते उत्तर सांगू नये. तर मी सांगणार उद्या सकाळी. हा दंडवत हो